इथे आता हे काय नवीन? शेवटचं विचारायला आले, माझा पेनड्राईव्ह कुठे आहे? कुठला पेनड्राईव्ह? तुला माहितीये मी कुठल्या पेनड्राईव्ह बद्दल बोलतेय ते? प्रिया, मला नाही माहितीये तू कुठल्या पेनड्राईव्ह बद्दल बोलतेस ते. माझ्याकडे तुझा कुठलाही पेनड्राईव्ह, सीडी, हार्ड डिस्क काहीही नाहीये. तुला जी पेनड्राईव्हची उचकी लागली ती थांबतच नाहीये. नेत्रा, फालतू बडबड करू नकोस. मला सांग पेनड्राईव्ह कुठे आहे? तुझ्या डोक्यात शिरत नाहीये का एकदा सांगून? मला माहिती नाही तुझा पेनड्राईव्ह कुठे आहे ते. तू खोटं बोलतेस, माहितीये मला. माझं पेनड्राईव्ह दे या मुकाट्याने. हे बघ, डोकं शांत कर आणि थंडपणे मी काय म्हणते ते ऐकून घे. माझ्याकडे तुझा पेनड्राईव्ह नाहीये. एवढी का मरमर चालली त्या पेनड्राईव्ह साठी? काय आहे एवढं त्या पेनड्राईव्ह मध्ये? जसं काही तुला काही माहितीच नाहीये. मला नाही माहितीये प्रिया, तुझा पेनड्राईव्ह आहे ना. नेत्रा, त्या पेनड्राईव्ह मध्ये माझं आणि सत्यजितचं फुटेज आहे. तेच फुटेज जे तू एका माणसाला पाठवून रेकॉर्ड करून घेतलं होतंस, जेव्हा मी आणि सत्यजित एका हॉटेल रूम मध्ये होतो. नेत्रा, ते फुटेज माझी लास्ट होप आहे. एकदा का ते फुटेज मंजिरीपर्यंत पोहोचलं ना, की मी हरलेली लढाई पुन्हा जिंकीन. अच्छा, म्हणजे त्या फुटेजसाठी एवढी मरमर चालली आहे तुझी. पण मग खरंच सॉरी प्रिया, माझ्याकडे नाहीये तुझा पेनड्राईव्ह. ठीक आहे, ते पेनड्राईव्ह तुझ्याकडे नाहीये ना. एक काम कर, मी तुला दुसरं पेनड्राईव्ह आणून देते. ते सगळं फुटेज त्याच्यात कॉपी करून मला दे. शक्य नाही आता ते. का? एकदा सांगून कळत नाही. मला पुसटची कल्पना होतीच प्रिया की तुझ्या डोक्यात नक्की काहीतरी शिजत आहे. म्हणूनच तुझ्या रूम मधून मी जेव्हा माझा लॅपटॉप परत घेऊन आले, त्याच्यानंतर मी माझ्या लॅपटॉप मधल्या सगळ्या गोष्टी डिलीट केल्या. उडवून टाकल्यात सगळ्या गोष्टी. माझा लॅपटॉप कोरा आहे आता. नेत्रा, तू आत्ताच सांगून ठेवते प्रिया, ही अशी माती जर परत खाल्लीस ना तर माझ्या इतकी वाईट बाई नाही दुसरी. हं? खांद्यापासून हात वेगळा करून हातात देईन तुझ्या. मी जेवढी चांगली आहे ना त्याच्या 100 पटीने मी वाईट आहे. निघ इकडनं, चल. सॉरी. दिसत नाही का रे तुला? तर सॉरी म्हटलं ना. उपकारच केलेस. जा आता. एक मिनिट, तू इथे काय करत होतास? माझ्या रूम मध्ये काय काम होतं तुझं? फोन काय फोन? वहिनीचा फोन घ्यायला आलेलो. घेतलास ना? चल निघ. निघतो की. सत्यजित, देवाला वाहिलेल्या फुलासारखी पवित्र आणि निर्मळ आहे मंजिरी.
मला मला प्रियाबद्दल तुला काहीतरी सांगायचं असं. आय न्यू इट. मला माहिती होतं तू येणार. नीट विचार केल्यानंतर माझं म्हणणं पटलं ना. मग कधी निघायचं? मला असं वाटतं आपण सकाळी लवकरच निघूया. म्हणजे आपल्याला एकमेकांबरोबर खूप वेळ मिळेल आणि रात्री परत यायचं आहे ना. आशिषचा आणि तुझा काय संबंध आहे? आशिष, त्याच्याशी माझा काय संबंध? तेच विचारतो मी प्रिया. तुझा आशिषशी काय संबंध? तू हे असं अचानक का विचारतोयस? आणि माझा काय संबंध असणार आहे? तो तर त्या मंजिरीचा प्रियकर होता ना. प्रियकर नाही, मित्र. हो तेच ते. तेच ते नाही. फरक आहे या दोन शब्दांमध्ये. मित्र होता तो तिचा, मित्र. बरं ठीक आहे, मित्र होता. मग मी तुला हेच विचारतोय प्रिया. आशिष जर मंजिरीचा मित्र होता तर त्याला तुझ्याबद्दल काहीही माहीत असण्याची काहीच गरज नाही, नाही का? मग तरीही मरताना त्यानं तुझं नाव का घेतलं? त्यांनी माझं नाव घेतलं? हो. मरायच्या आधी त्याला तुझ्याबद्दल मला काहीतरी सांगायचं होतं, पण तो ते कधीच सांगू शकला नाही. कारण तू असं काय करतोस सत्यजित? तो आशिष तो दादाचा माणूस होता. हे तूच मला सांगितलं होतंस, आठवतंय का? कदाचित त्याला दादाबद्दल काहीतरी सांगायचं असेल म्हणून तो बोलला असेल. कदाचित पोलीस कोठडीत बसून दादानी माझ्या विरुद्ध प्लॅन रचला असेल, ज्याची कुणकुण आशिषला लागली आणि तेच त्याला सांगायचं असेल, म्हणून त्यांनी माझं नाव घेतलं असेल. असं जर असेल प्रिय तर आपल्याला खूप सावध राहायला हवं. हो, कारण तू बोलतेस त्यात तथ्य आहे. दादा कुठल्याही थराला जाऊ शकतो. प्लीज प्रिया, इथून पुढे स्वतःला जप, काळजी घे स्वतःची. निदान तुझं लग्न लागेपर्यंत तरी कुणालाही न सांगता एकटी घराच्या बाहेर पडू नकोस. आणि हे सगळं मी बोलतोय ते तुझ्या काळजीपोटी, तुला काहीही वाटत असलं तरी. मी मगाशी हॉलमध्ये जे बोलले, आता तू टोमणा मारतोस का? टोमणा नाही, रिक्वेस्ट करतो. सत्यजित, तू असेपर्यंत मला कुठलीही भीती नाही. चल येतो मी. सत्यजित, मला हे लग्न नाही करायचं. प्रिया प्लीज, मी हे अगदी प्रामाणिकपणे सांगते. प्लीज थांबव हा सगळा फार्स. मला नाही सहन होत आता. सत्यजित, मी हे सगळं तुला सांगते कारण फक्त तूच हे सगळं थांबवू शकतोस. हे बघ, तुला तुझ्या वाटणीचं सुख मिळालं, मला आनंदच आहे. आता तुझा आणि मंजिरीचा सुखाचा संसार होईल. मी स्वतः देवाकडे प्रार्थना करीन, पण माझ्या वाटणीचं थोडं तोडकं सुख आहे ते तरी मला मिळू दे. मी मंजिरीच्या वाटणीचं सुख नाही मागत आहे. मी कधीच मागितलं नव्हतं, आजही मागत नाही. शेवटी ती तुझी बायको आहे. पण सत्यजित, मला तुझी सावली बनून तुझ्या बरोबर राहण्याचा तरी हक्क दे. प्लीज तेवढी परवानगी दे मला. तुला कल्पनाही नाहीये तुझ्या आयुष्यात राहण्यासाठी मी आजपर्यंत काय काय केलंय.
मी त्याची जाणीव करून देत नाहीये तुला. फक्त एवढंच म्हणते की मला जवळ केलं नाहीस तरी चालेल, पण दूर तरी ढकलू नकोस प्लीज. प्रिया, उशीर झालाय खूप. गुड नाईट. हा, तू गौरांग असं कर, पत्रिकेचा मसुदा आधी तपासून घे, त्यांनी बरोबर छापलाय का नाही ते. श्री गजानन प्रसन्न, श्री महालक्ष्मी प्रसन्न. आमच्या इथे श्री कृपेने ची सौका प्रिया मोहिते आणि ए बाबा, नाही, मनातल्या मनात वाचलास तरी चालेल. ओके. हा, तारीख, मुहूर्त आणि व्हेन्यू करेक्ट. एनो म्हणजे काय? एन्यू नाही ग, व्हेन्यू म्हणजे जिकडे लग्न होणार ते लग्न, म्हणजे मंगल कार्यालयाचा पत्ता, ते ठिकाण. अच्छा, त्याला एनो म्हणतात. करेक्ट. बाकी सगळं परफेक्ट आहे, काही स्पेलिंग मिस्टेक नाही, काही प्रिंटिंग मिस्टेक नाही. ओके, परफेक्ट. गौरांग, त्याच्यातला एक 15 पत्रिकांचा गठ्ठा तू इंदोरच्या पाहुण्यांसाठी काढून ठेव, म्हणजे तयार करून ठेव, नाव पत्ते लिहून. नंतर साधारणतः 25 एक पत्रिका पुण्या मुंबईच्या आपल्या माणसांसाठी. हा, आणि आपल्या जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार या सगळ्यांकडे तू स्वतः आणि नेत्रा दोघंही जोडीने जाऊन आमंत्रण करून या. अगदी. हा, आणि वंश, मला वाटतं अंकिता ताईंना स्वतः जाऊनच आमंत्रण केलं पाहिजे, नाही का? वय वय मी सत्याशी बोलते, नाहीतर मी जाऊन येईन. वहिनी, मी अभि येते ना तुझ्या संग. चालतंय की. आणि हो, अहो, प्रियाच्या नातेवाईकांना कळवायचं राहिलं ना, तिचे ते काका वगैरे, त्यांना नको आमंत्रण करायला. आता त्यांना कशाला? कशाला म्हणजे काय, तिची जबाबदारी जरी मी घेतली असली तरी सुद्धा ती तिच्या नात्याची मंडळी आहेत. आत्या, आईचं बरोबर आहे. नाही, त्यांना आमंत्रण देऊन काहीही उपयोग नाही, कारण त्यांच्यापैकी कोणीही लग्नाला येणार नाही. हे बघ प्रिया, आपण आमंत्रण करायचं, कर्तव्य करायचं. आता यायचं की नाही ते त्याने ठरवायचं. वहिनी, जाऊ दे ना, नको हा विषय. प्रिया, ती पत्रिका बघून घे ना, लई झाक झाली बघ. हे हो, हे बघ, मस्त छापून आले. त्यात काय बघण्यासारखं? ठीक आहे. काय प्रिया, तुझं डोळं काय एवढं सुजलेलं? रातच्याला जागरण झालेलं दिसतंय या. काय रात्र रात्रभर फोनवर बोलतेस? बरं नाही हा या दिवसात. हो, आणि त्या मुलाकडच्यांना काय वाटेल की आम्ही नवऱ्या मुलीलाच कामाला झुंपलीये. वय वय, आणि ती डुचकी आहेस की खोटं बोलाया. काय गौरांग? करेक्ट. ए गौरा, बास आता. एक पत्रिका दे माझ्याकडे, देवापुढे ठेवून येऊया. चल ग. नाही मावशी, तू जा, मी जरा. अरे असं कसं चालेल, तुझीच पत्रिका आहे, अक्षर ठेवायला नको तुला? आणि इथं थांबलीस ना तर हे दोघं छळून काढतील तुला, चिडवून चिडवून. चल 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 चल. अहो, काल रात्री तुम्ही कुठे गेला होतात? पिल्लू उठली म्हणून मी बघितलं तर नव्हतात तुम्ही इथे. मी बाहेरच होतो, शतपावली घालत होतो. झोप नव्हती लागत मला म्हणून. झोप येतो? काय झालं, काय टेन्शन आहे का? टेन्शन कसलं म्हणजे? तू असताना मला कसलं आलं टेन्शन? हे बघ, आता सुद्धा मी इथे जागा शोधत बसलोय. जागा?
आपल्या सेकंड हनीमून साठीचं डेस्टिनेशन. तुम्ही अजूनही सिरियस आहात त्या गोष्टीवर? तुला काय वाटलं इतके दिवस मी मस्करी करतोय? खरंच वेळ लागलाय ना तुम्हाला? हो, मला वेळ लागला. तुझं आणि घरातल्यांना कळलं तर काय म्हणतील ते? ते म्हणतील जा. मंजिरी, आपलं लग्न झाल्यापासून आपण दोघं एकत्र कुठेच बाहेर नाही गेलो. आणि तुमचं ऑफिस? विहंग सांभाळेल. आणि शुभ्रा? तिला घेऊन जायचं बरोबर आपण. मग तुम्ही एकट्यानेच हनीमून साजरा करा, कारण माझा अख्खा वेळ तिला सांभाळण्यात जाणार. अहो, काय करताय तुम्ही? कुठे चाललीस? तुम्हाला चहा घ्यायचा नाहीये का? की तो सुद्धा हनीमूनला गेल्यावर घेणार आहात? पाहिलं, बेस्ट आयडिया आहे. आपण दार्जिलिंगला जाऊया चहाच्या मळ्यात. काय करतेस मंजिरी? अगं, यांच्यासाठी चहा टाकला ना, बोल ना. काय नाही, मी तुला एवढंच सांगायला आले होते की माझ्या लग्नाच्या पत्रिका आल्या. हो? अरे वा, बघितल्यास तू? मी पाहिल्या, मला खूप आवडल्या. तू पण जाऊन बघ ना. आत्यांकडे आहेत आणि एक बंच गौरांकडे पण आहे. अच्छा, नाही, मी एक काम करते, आधी यांना चहा नेऊन देते आणि मग जाऊन बघून येईल. अगं, सत्यजितलाच द्यायचंय ना, मी जाऊन देऊन येते ना. तू आधी पत्रिका बघून ये ना प्लीज. मंजिरी, माझ्या लग्नाच्या पत्रिका तू पाहणं आणि तुला ते आवडणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. प्लीज. बरं, ठीक आहे. हा, चहा नेऊन दे, मी आले. केरळ. आपण केरळला जातोय आपल्या सेकंड हनीमून साठी. सॉरी, मला वाटतं मंजिरी आहे. सेकंड हनीमूनचं प्लॅनिंग चाललंय. गुड, चांगली आयडिया. नाही, तुम्ही गेलंच पाहिजे. तू आणि मंजिरीने संसारात इतकं काही भोगलंय. आता ना, जितकं सुख पदरात पाडून घेता येईल तितकं पाडून घ्या. सत्यजित, आणि मला काय वाटतं माहितीये, सुख वाटल्याने वाढतं. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? बस बस. तुझ्या कालच्या बोलण्याचा मी खूप विचार केला. आणि त्यात मला एक गोष्ट अशी जाणवली की या सगळ्यामध्ये एका व्यक्तीचं खूप मोठं नुकसान आहे, आणि ती व्यक्ती म्हणजे सुहास. कारण तो बिचारा भाबडेपणानं तुझ्यावर प्रेम करतो, पण तुझं त्याच्यावर प्रेम नाही. रादर तुला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जर हे लग्न झालं तर सुहासचं खूप मोठं नुकसान होईल. सत्यजित, तुला खरंच असं वाटतंय? आणि मी जर त्याला हे लग्न करायला भाग पाडलं तर तुझ्यापेक्षा जास्त पाप माझ्या माथी लागेल. सुहास खूप चांगला मुलगा आहे. तो मंजिरीचा भाऊ आहे. त्यामुळे आपल्या दोघांमुळे त्याच्या आयुष्याची वाताहत नको, नाही का? सत्यजित, हे तुला कळलं हे खरंच खूप बरं झालं. म्हणजे मी सुहासशी लग्न केलं नाही तर चालेल ना? मी तुला काल हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे जर मी सुहासवर प्रेम करतच नाही तर त्याच्याशी लग्न का करू ना? त्याच्यात काही खोट आहे म्हणून नाही, पण जर दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम नसेल तर त्यांचा संसार सुखाचा कधीच होऊ शकत नाही. पण आय एम हॅपी हे तुला रिअलाइज झालं. सत्यजित,
म्हणजे आता मी त्याच्याशी लग्न केलं नाही तर चालणार आहे. तू तू थांबवशील ना हे लग्न? आणि लग्न मोडल्यानंतर मला तुझ्याबरोबर राहू देशील ना?